मुला माणसांसोबतच कुटुंबासोबत काही काळ चांगला घालवता यावा यासाठी नाशिकमध्ये गोदा पार्कची उभारणी करण्यात आली। आज मात्र गोदा पार्कला विपरीत रूप येऊ लागले। मद्यपी, गुंडगिरी, रोड रेम्यू आणि अश्लील चाळे करणाऱ्यांचा इथे अड्डाच बनलाय। भर दिवसा अश्लील चाळे करणाऱ्या या जोडप्यांची ही दृश्य आहेत नाशिकच्या बहुचर्चित गोदा पार्कवरची। लहान मुलं, त्यांचे पालक, आजी आजोबा यांना निवांत क्षण घालवता यावा, गोदावरीच्या काठावर निसर्गाचा आनंद घेता यावा या संकल्पनेतून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गोदा पार्क साकारण्यात आला। मात्र आता रोड रोमिओ, टवाळखोर, अश्लील चाळे करणारे महाविद्यालयीन तरुण तरुणी यांच्यामुळे इथं सर्वसामान्य नागरिकांची कुचंबणा होऊ लागली आहे। वाहन चालवत असताना ले जोरात वेग माफानी इकडे जात असतात and they lose the control because roads are not properly and they lose the control and they hit the divider, hit somebody and there is no one to ask. पोलीस कोणी पण नाहीये इकडे विचारायला। नाशिकमध्ये एरियाचं नाव भी खराब होतोय आणि रेग्युलर मुला मुली फार इथे त्रास, सिनियर लोकांना वगैरे सर्वांना त्रास आहे त्यांचा। काय काय प्रकार चालतोय मुला मुली? काय अश्लील प्रकार, परत मद्य वगैरे पिणं आणि परत ड्रायव्हिंग वगैरे जोरात चालवणं वगैरे या गोष्टी रेग्युलर घडत असतात इथे। शुक्रवारी सकाळी वैजनाथ काळे या प्रशिक्षकावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागं झालंय। महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक, हुल्लडबाजांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र पथकाची नियुक्ती करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतलाय। निर्भया पथक आम्ही ॲक्टिवेट केलेलं आहे। शिवाय संबंधित समजा मुलं मुली आम्हाला काही आढळली तर त्यांच्या पालकांना आम्ही पोलीस स्टेशनला बोलावून त्या संदर्भाने योग्य ती समज देण्याचं काम करत असतो। शिवाय त्यांची आम्ही चेकिंग वगैरे करत असतो। या आधीही अनेक वेळा गोदा पार्क, आसाराम बापू पुलाजवळ गावगुंडांनी धुडगूस घातलाय। या संदर्भात पोलिसांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या, मात्र 2-3 दिवसांच्या दिखाव्यापलीकडे पोलिसांची कारवाई झालेली दिसत नाही। निदान यापुढे तरी रॅश ड्रायव्हिंग करणारे रोड रोमिओ, गावगुंडांचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांची इच्छा आहे। मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। नाशिक शहरात चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते। नागरिकांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण आहे। कटप्पानं बाहुबलीला का मारलं याचं उत्तर एका कुटुंबाला 5 लाखाहून अधिक महाग पडलंय। नाशिकच्या हिरावाडी परिसरात राहणारे ससाणे कुटुंबीय बहुचर्चित असा बाहुबली हा सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेले होते। संपूर्ण देशाला उत्सुकता लावणाऱ्या कटप्पानं बाहुबलीला का मारलं या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी या कुटुंबाला 5 लाखांपेक्षा जास्तीचा फटका बसलाय। माहेशमतीचं साम्राज्य पाहून आलेल्या या कुटुंबाला घरात आपलं साम्राज्य उद्ध्वस्त झालेलं पाहावं लागलं। सिनेमाच्या अवघ्या 3 तासांच्या कालावधीत चोरट्यांनी घरात घुसून सोन्याचे दागिने, रोख रक्कम घेऊन पोबारा केलाय। आम्ही बाहुबली पिक्चर पाहिला 3 तासाच्या टायमिंगमध्ये गेलो होतो। त्या टायमिंगमध्ये अद्याप चोरट्यांनी आमच्या घरात येऊन आमचं सोनं जवळपास 14-15 तोळे सोनं होतं ते चोरून नेलंय आणि अद्यापही त्याचा काही तपास लागलेला नाहीये। गेल्या 2-3 महिन्यात नाशिक शहरात चोरी, घरफोडीच्या घटना वाढतात। चोरट्यांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरही नागरिकांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला। 2 मेच्या दिवशी इंदिरानगर, गंगापूर रोड, उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या। दिवसा आणि रात्रीच्या घरफोडीच्या घटनाही सातत्यानं घडतच असल्यानं नाशिकचे पोलीस काय करतात असा सवाल उपस्थित होतोय। प्रत्येक सोसायटीत आणि मोहल्ल्यात जाऊन आपण आपल्या मौल्यवान दस्तऐवजांची काळजी कशा प्रकारे घ्यावी, जे आपलं सोनं असेल किंवा पैसे असतील बाहेरगावी जाताना लॉकरमध्ये ठेवावं अशा सूचना व ज्या आमच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या आम्ही देत आहोत। नाशिकच्या पोलीस प्रमुखासह इतर वरिष्ठ अधिकारी कुठल्या ना कुठल्या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन फोटो सेशन करण्यात दंग आहेत। लोकांच्या चर्चेत राहण्यासाठी 1-2 NGOला हाताशी धरून रोज नवनवीन फंडे राबवले जातात। मात्र आता पोलिसांनी उपक्रमांसोबतच गुन्हेगारीचा बिमोड करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे। मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।